नमस्कार, मी संकेत पाटील. आपण पाहताय वज्रधारी न्यूज. काल परवाच तासगावच्या नगरपालिकेची मतदान पार पडलं. यानंतर मात्र आता 21 डिसेंबरपर्यंत लोकांना या मतदानाचा निकालाची वाट पाहणं अपेक्षित आहे. खरं तर निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी निकाल येणं अपेक्षित होतं, मात्र नागपूर खंडपीठानं हा निर्णय 21 डिसेंबर रोजी दिला. 21 डिसेंबरला मतमोजणी होणार असं सांगितलं. त्यानंतर मात्र सगळ्यांची निराशा झाली. काल परवापासून आता 2 दिवस तासगावमध्ये एकच चर्चा आहे की नगरपालिकेवर झेंडा कुणाचा फडकणार. याच संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आज राजकीय विश्लेषक, लोकमतचे पत्रकार दत्ता पाटील आहेत. काही दिवसांपासून आपण तासगावच्या नगरपालिकेचं विश्लेषण करत आहोत. नगरपालिकेच्या आधीसुद्धा आपण ही निवडणूक कशी होणार हे विश्लेषण केलं झालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागील ज्यावेळी 2017ला तासगावची नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्यावेळी 82% मतदान झालं होतं, पण यंदा मात्र 70%पर्यंत हा आकडा गेला आहे. खरं तर 11.5 ते 12% इतकं कमी मतदान झालेलं आहे तासगाव नगरपालिकेत. सगळ्यात जिल्ह्यात कमी मतदान कुठं झालं असेल तर ते तासगाव नगरपालिकेत झालं आहे. आणि हे घटलेलं 12% मतदान नेमकं कुणाच्या पत्त्यावर पडणार असं तुम्हाला वाटतंय? वास्तविक तुम्ही म्हटलं तसं सांगली जिल्ह्यात बऱ्याच नगरपालिकांच्यात मोठी राजकीय चुरस होती. बरोबर. आपली नगरपालिका पण अर्ज माघारी काढायची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अत्यंत चुरशीनं लढवली गेली. प्रचार असेल, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी शेवटच्या 2 दिवसात अत्यंत टोकाच्या आणि कॉर्नर सभेमार्फत सगळ्या उमेदवारांच्याकडं ताकदीनं स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावून, आणि ही निवडणूक खरं म्हणजे आमदार रोहित पाटील यांच्या राजकीय निर्णयाची कसोटी घेणारी, संजय काका पाटील यांचं अस्तित्व पणाला लावणारी होतीच. पण नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिलेल्या सगळ्याच उमेदवारांसाठी मात्र अत्यंत अटीतटीची आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. मात्र आपल्याला अपेक्षित असणारा उत्साह या निवडणुकीत दिसून आला नाही. त्याला अनेक कंगोरे आहेत. म्हणजे पैशाचा बेसुमार वापर तुम्ही झाला म्हटला त्या पद्धतीनं झालाच असेल, पण बऱ्याच सरासरी टक्केवारी बघितली तर गेल्या 2016ला झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या तुलनेत 11.17% मतदान कमी झालेलं आहे. किंबहुना विधानसभा निवडणुकीला जे गेल्या वर्षी मतदान झालं होतं त्याच्याही पेक्षा कमी. म्हणजे ह्या निवडणुकी दिवशी असं वाटत होतं की विधानसभेपेक्षा पण मतदान जास्त होईल. बरोबर. आणि आत्ताचं सगळं रेकॉर्ड मॉडेल टक्केवारीचं मतदानाच्या, आणि चांगली टक्केवारी, कारण सकाळच्या प्रहारात बघितलं तर मतदान टक्का रेग्युलर पेक्षा वाढला देखील होता. पण असं काय झालं की दिवसभरात चित्र पाहिल्यानंतर की मतदानात टक्केवारी घटली. 2 गोष्टी अशा दिसून येतात. म्हणजे पहिली गोष्ट तर ती सगळ्यांना माहितच आहे की जो प्रभाग क्रमांक 4च्या बूथवरती जो काही राडा झाला तो राडा महत्वाचा कारणीभूत ठरलाच. म्हणजे त्याच प्रॉपर त्या म्हणजे 12 प्रभागापैकी त्या बूथवरती सर्वात कमी मतदान झालं. पण बऱ्याच ठिकाणी काय आहे की मतदान कोणाला द्यायचं, म्हणजे काय पैशाचा मुद्दा त्यात परत कनेक्ट करूया. लोकांनी पैसे दोन्हीकडून घेतले, वाईटपणा कोणाला घ्यायचा हा फॅक्टर बऱ्याच ठिकाणी होता. आणि आज मतदान केलं आणि उद्या पराभूत झालेला उमेदवार दारात येऊन बसला तर काय, हा पण प्रश्न होता. बरोबर. आणि राजकीय दृष्ट्या संवेदनशील आहेच, त्यामुळे बऱ्याच म्हणजे राडा झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी मतदारांनी पाठ फिरवली, पण जो उत्साह दिसणं अपेक्षित होतं तो दिसून आला नाही. आणि त्याचा परिणाम आपल्याला मतदानाच्या टक्केवारीवरती झाला. खरं तर मी 2-3 उमेदवारांशी बोललो त्यावेळी उमेदवार स्वतः म्हणले की आमची ही शेवटची निवडणूक आहे, का तर आम्ही गेले 5-10 वर्ष प्रभागात काम करतोय, तासगावात काम करतोय. पण लोकांना आम्हाला वाटत होतं की लोक आमच्या कामाकडे बघून मतदान देतील, पण तसं न होता लोकांनी यावेळी पैशाकडे बघून मतदान दिलंय. त्यामुळे लोक भ्रमनिराश आहेत. काही कार्यकर्ते किंवा काही उमेदवार सांगत होते की आता तर मी इतकं पैसे वाटलेत की लोकांना जेवणावळी दिलेत की माझ्या स्वतःच्या पेट्रोलला सुद्धा आता पैसे नाहीत. इतकी परिस्थिती उमेदवारांवर वाईट आलेली आहे. इथूनच्या पुढच्या काळात काय वाटतंय तुम्हाला? जनशक्ती विरुद्ध पैसा, आता पैसाच महत्त्वाचा झालाय लोकांना, त्याबाबत काय म्हणाल? पैशाच्या विषयावरती चर्चा करत असताना ह्या निवडणुकीची सुरुवातच त्याच आरोप प्रत्यारोपांनी झाली होती. म्हणजे अजय काका म्हणलेच होते की ही उमेदवारी रोहित पाटलांनी पैशावर बघून दिले, तिथनं सुरुवात झालेली दिसते. अजय काकांनी जो आरोप केला म्हणजे माझ्याकडे 5 कोटी खर्च करण्यासाठी नव्हते आणि समोरचा उमेदवार 5 कोटी खर्च करणार होता, त्यामुळे माझी उमेदवारी डावलली. अंतिम टप्प्यात निवडणूक आल्यानंतर ज्या वेळेला महादेव पाटलांनी भूमिका जाहीर केली त्याही वेळेला त्यांनी सांगितलं की 5 कोटी रुपये समोरचा उमेदवार संजय काकांना देणार होता, त्यामुळे मला डावलण्यात आलं. म्हणजे आबा काका गटांच्या उमेदवारावरती डावललेल्या उमेदवारांनी आरोप केलाच होता 5 कोटीच्या अनुषंगाने. आणि वस्तुस्थिती पण आपण जर बघितली म्हणजे कोणत्या उमेदवारानं पैसा खर्च केला आणि कोणत्या केला नाही हे तासगावकरांना माहित आहे. बरोबर. पण पैशाचा बेसुमार
वापर झाला आहे का तर झाला आहे. म्हणजे लोकांच्या चर्चेतनं पण येत आहे. तुम्ही म्हणता जसं 5,000 रुपयेपर्यंत मताचा दर निघाला होता. सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गेलेलीच आहे निवडणूक आणि निवडणुकीचा केंद्रबिंदू पैशाभोवती फिरत राहिला आहे. म्हणजे पैसा हा फॅक्टर निवडणुकीत असू शकत नाही, पण या वेळेला पहिल्यांदाच तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत पैसा हा फॅक्टर चर्चेत राहिला आणि सगळीच निवडणुकीची सुरुवात आणि निवडणुकीचा शेवट पैशावरून थांबला. म्हणजे यावेळी काम लोकांना दिसलं नाही, फक्त पैसा दिसला लोकांना. कामाची विकासाची चर्चा फारशी कुठं दिसून झाली ना. मी दोन्ही पक्षांनी व्हिजन मांडलं, काका गटानं केलेलं काम मांडलं, आबा गटानं व्हिजन मांडलं, पण प्रॉपर काम काय केलंय आणि जनतेतनं म्हणजे नेत्यांनी केलं असेल म्हणजे कुठंच जनता असा उघडपणे येऊन आम्हाला हे विकास काम झालं नाही किंवा हे विकास काम होणं अपेक्षित आहे असा जनतेचा आवाज तासगावात जनतेला सुद्धा विकास नको आहे. पैशाच्या पुढे जनतेला सुद्धा विकास नको असं म्हणायला हरकत नाही ही वस्तुस्थिती बघितली तर. बरोबर आहे. काही ठिकाणी लोक असं म्हणाले, जो राडा झाला परवाचा प्रभाग क्रमांक 4 मध्ये, तर तो बोगस मतदानामुळे झाला असं म्हटलं जातं. खरं तर ते बोगस मतदान नव्हतं, तर टेक्निकल दृष्ट्या ते काय होतं की लोक त्याला म्हणतात बोगस मतदान. ऍक्च्युली मतदाना दिवशी जो राडा झाला त्यावेळेला आमदार रोहित पाटील यांनी पण आरोप केले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी पण बराच आरोप केला की संजय काका गटाच्या अनेक समर्थकांचं जिल्ह्यातल्या तासगाव नगरपालिकेत मतनोंदणी आहे आणि मतदान करायला येतात. बरोबर. प्रॉपर मांजर्ड्याच्या मतदानावरून प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो राडा झाला त्या अनुषंगाने पण टेक्निकल दृष्ट्या तुम्ही म्हणताय तसं प्रारूप मतदार निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होते. प्रारूप मतदार यादी जाहीर झाल्यानंतर संबंधित जर कोणाला हरकत घ्यायची असेल राजकीय पक्षांना तर त्यांनी त्या प्रारूप मतदार यादीवरती आक्षेप नोंदवणं गरजेचं आहे. ज्या मतदाराच्या बाबतीत तुम्हाला हरकत आहे त्याचा आक्षेप नोंदवल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी त्याची चौकशी करून त्याचं मतदार यादीतून नाव कमी करू शकतात. बरोबर. पण प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शहरातल्या कुठल्याच राजकीय पक्षानं त्याच्यावरती हरकत घेतली नाही. नंतर ती अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कुठलंही ऑब्जेक्शन चालत नाही, घेता येत नाही. त्यामुळे अंतिम मतदार यादीनुसार निवडणूक आयोगाने त्यांची प्रक्रिया पार पाडली आणि मग वस्तुस्थिती तशी आहे का तर आहेच. म्हणजे काही मतदार परगावात राहायला असणारे येथून मतदान करून गेले. बरोबर. ते मतदान करून जात असताना समोर तो परगावचा आहे. म्हणजे आता मांजर्ड्यातल्या एका मतदारावरती जो इश्यू झाला तर तिथे रोहित पाटील गटाचे पण मांजर्ड्याचे कार्यकर्ते उपस्थित होते. तो राहायला मांजर्ड्यात आहे त्यांनाही माहित आहे. पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी कागदावरती बोट ठेवलं, नियमावरती बोट ठेवलं आणि मतदान अंतिम मतदार यादीत नाव आहे, त्याच्याकडे निवडणूक आयोगाचं ओळखपत्र आहे, त्यामुळे आम्ही मतदान अडवू शकत नाही म्हणून सांगितलं आणि ते मतदान पार पडलं. आणि ह्याच मुद्द्यावरनं त्या हरकती झाल्या होत्या. वास्तविक प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर सगळ्याच पक्षांनी हरकती घेणं गरजेचं होतं. हरकती घ्यायला पाहिजे. हरकती घेणं गरजेचं होतं, मात्र त्यावेळी हरकत न घेतल्यामुळे हा प्रसंग ओढवला आणि लोक त्याला बोगस मतदान म्हणतात. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न असा आहे की 4 नंबर 5 नंबर आणि 6 नंबर प्रभागात सगळ्यात कमी मतदान झालं. प्रभाग निहाय मतदानाची टक्केवारी बघितलं तर तुम्हाला काय वाटतं आणि प्रभाग निहाय तुमच्या टक्केवारी असेल तर तुम्ही ती सांगू देखील शकता की प्रत्येक प्रभागात किती मतदान झालंय. 6 नंबर नाही त्यात 6 नंबर 4 आणि 5 नंबर असेल. 3 4 5 नगरपालिकेसाठी मला वाटतं सरासरी 70.40% काहीतरी मतदान झालं तासगाव शहरासाठी. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत ते 11.19% मतदान माझ्याकडे आकडेवारी आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 11.19% म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा पण ही निवडणूक अत्यंत चुरशीची होती आणि संवेदनशील होती आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेने मतदानाचा आकडा वाढेल असं वाटत होतं पण कमी झालेला आहे. मग ह्याचं कारण काय आता मी माझ्याकडे आकडेवारी आहे त्याच्यानुसार तुम्हाला सांगतो. 2016च्या निवडणुकीला 81.65% करेक्ट मतदान झालं होतं. आत्ताच्या निवडणुकीमध्ये 70.46% झालं, म्हणजे सरासरी 70.46 निघालेले. पण मतदान होत असताना प्रभाग क्रमांक 3, 4, 5 आणि 8 ह्या प्रभागात सरासरी मतदानापेक्षा कमी मतदान झाले 2017च्या तुलनेत. नाही आता चालूला जे मतदान झाले 70.46% सरासरी, त्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेलं आहे 3, 4, 5 आणि 8. आता 3, 4, 5, 8 मध्ये मतदारांचा निरोत्साह असण्याचं एक 4 नंबरचं तर महत्वाचं कारण आहेच. 3 नंबर मधले थोडं झोपडपट्टीचा पण एरिया जास्त येतोय, तिथं लिमिटेड लोकांनीच मतदान केलं. काही लोकांना उमेदवारीवरती नाराजी होती, त्यामुळे लोकांनी जाणीवपूर्वक मतदानाला आले नाहीत. 5 मध्ये वास्तविक मतदान जास्त होणं अपेक्षित, शहराचा भाग आहे, तिथं शहराचा गाभा आहे, तिथं उद्योजक व्यावसायिक व्यापारी कम्युनिटी जास्त आहे आणि कदाचित हेच कारण पण असेल की कोणाचा वाईटपणा घ्या त्यापेक्षा मतदानाकडे पाठ फिरवली, संपला विषय. असं पण 5 मध्ये झालेलं असू शकते. 8 मध्ये पण हाच फॉर्म्युला आहे की उमेदवारीच्या बाबतीत थोडीशी उलटफेर झाला होता, नाराजी होती, त्यामुळे ह्या 4 प्रभागात मतदान कमी झाल्याचं दिसून येतंय. आणि ॲव्हरेज मतदान जे झालंय ते 2 नंबर 7 नंबर आणि 12 नंबरच्या प्रभागात झालंय. सरासरी एवढं थोडंफार कमी जास्त पण सरासरी एवढं. सगळ्यात जास्त मतदान कुठल्या प्रभागात झालंय?
सगळ्यात जास्त मतदान म्हणजे सरासरीपेक्षा जास्त मतदान झालेले प्रभाग आहेत प्रभाग क्रमांक 1, 6, 9, 10 आणि 11. 1, 6, 9, 10, 11 या प्रभागांचं एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतंय. प्रभाग क्रमांक 1 मध्ये संजय काका गटाचे जे उमेदवार आहेत बाबासाहेब पाटील त्यांचा तो प्रभाग बरोबर. आहे आणि तिथं सरासरीपेक्षा जास्त मतदान झालंय. प्रभाग क्रमांक 6 आर पाटील गटाचे जे उमेदवार आहेत बाळासाहेब सावंत यांच्या पत्नी वासंती सावंत तर तो त्यांचा बालेकिल्ला आहे, तो त्यांचा पारंपरिक प्रभाग आहे, त्यामुळे तिथं पण जास्त मतदान झालंय. आणि प्रभाग क्रमांक 9, 10 आणि 11 म्हणजे तासगाव शहरातलं सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ही प्रभाग क्रमांक 10ची आहे आणि तो बालेकिल्ला अजय काकांचा आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार होते त्यांच्या पत्नी ज्योती काके त्यांचा तो बालेकिल्ला आहे. आणि ऍक्च्युली कसं आहे वरची गल्ली सोडून जे तासगाव आहे त्या खालचं तासगाव जे आहे पुलाच्या अलीकडचं जे तासगाव आहे त्या तासगावमध्ये प्रत्येक ठिकाणी जे पारंपरिक ज्याचा प्रभाग आहे म्हणजे बाबासाहेब पाटलांचा 1 नंबर आहे तर ते 1 नंबर सातत्यानं तिथे लक्ष देत सांभाळत आहेत. हा माझा वार्ड आहे बरोबर. किंवा बाळासाहेब किंवा सावंत जे आहेत त्यांचा प्रभाग क्रमांक 6 आहे तर तो सातत्यानं त्या प्रभागातून निवडणुका लढवत आहेत किंवा लोकांच्या प्रत्येक गोष्टीला कनेक्ट असतात त्यामुळे तो त्यांचा बालेकिल्ला सांभाळलाय. आणि वरचे गल्ली हा एक पॅटर्न वेगळा आहे तासगाव शहरात म्हणजे मागच्या निवडणुकीला पण आपण ते बघितलं. वरचे गल्लीच्या वर जे काही वेगळे प्रभागांची संख्या जास्त जरी असली तर तो एक ठराविक वरचे गल्लीच्या लोकांचाच बालेकिल्ला समजला जातोय. आणि प्रभाग क्रमांक 9, 10 आणि 11 या तिन्ही प्रभागात सरासरीपेक्षा जास्त टक्केवारी झाल्या 72% पण जास्त मतदान आहे. तो अजय काकांचा बालेकिल्ला समजला जातो आणि त्यामुळे तिथं मतदानाची टक्केवारी वाढल्या. म्हणजे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ज्या प्रभागातून येत आहेत म्हणजे भाजपचा पण उमेदवाराचा प्रभाग वरच्या गल्लीत आहे, शिवसेना उभाठा गटाचा जो उमेदवार आहे तो पण वरच्या गल्लीतलाच आहे. म्हणजे वरच्या गल्लीतले 3 उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणात होते त्यामुळे वरच्या गल्लीतल्या 3 प्रभागात सरासरीपेक्षा जास्त टक्केवारी वाढल्या असं मला दिसून येतं. खरं तर जुनं तासगाव हे वरच्या गल्लीच्या पलीकडचं तासगाव म्हटलं जातं आणि जे परत हळूहळू बसलं ते पुलाच्या अलीकडचं तासगाव आहे. लोक असं देखील म्हणतात की पुलाच्या अलीकडच्या तासगावमध्ये राजकीय खेळी किंवा राजकीय लोकांना एवढं काय माहीत नसतं राजकारण, पण वरची गल्लीला राजकीय वसा असेल किंवा राजकारणाचं जास्त त्यांना नॉलेज आहे असं म्हटलं जातं. ते खरं आहे का की वरच्या गल्लीचे लोक राजकीय जास्त आहेत? 100% खरं आहे. वरच्या गल्लीचा मुळातच तासगावची ओळख DM बापू कैलासवासी DM बापू यांच्यामुळे झाली. त्यानंतर गुलाब काका पण वरच्या गल्लीचा राजकीय पॅटर्न वेगळा आहे. म्हणजे तासगाव शहरावरती वरच्या गल्लीचं वर्चस्व सातत्यानं राहत आले. सत्तेत कुठलाही गट असला कुठलाही नेता असला तरी तासगाव शहरातल्या वरच्या गल्लीच्या लोकांचा एक जिन्सीपणा एकजूट दाखवणं हा एक फॅक्टर त्यांचा महत्वाचा आहे. राजकारण कुठलंही असेल वरच्या गल्लीचा माणूस असेल तर लोक आपोआप एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन तो लढा उभा करतात कुठलाही विषय असला तरी पण. त्यामुळे वरच्या गल्लीचा फॅक्टर राजकारणात चालत आला आणि वरच्या गल्लीच्या नेत्यांचं तासगाव शहरापुरतं मर्यादित का असेना पण वर्चस्व राहिले आणि ह्या टक्केवारीमुळे पण ते आपल्याला दिसून येतंय. तासगाववर दबाव तंत्र आहे किंवा स्वतंत्र होल्ड आहे म्हणायला. बरोबर. म्हणजे त्यांचा होल्ड आहे, त्यांचं मूल्य पण आहे आणि त्यांचं उपद्रव मूल्य पण आहे. बरोबर. ते मागच्या निवडणुकीला आपण बघितलंय. ठीक आहे, आपण इथं थांबूया. तुम्हाला आजची चर्चा कशी वाटली हे देखील सांगा. आणि या निवडणुकीत आपण मगाशी म्हटलो तसंच माजी खासदार संजय काका पाटील आणि विद्यमान आमदार रोहित पाटील यांचं वर्चस्व पणाला लागलेलं आहे. याबाबत या चर्चेबाबत तुम्हाला काय वाटतंय? यंदा नगरपालिकेवर झेंडा कोणाचा लागणार याबाबत सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 1-2 दिवसानं अनेक आपण व्हिडिओ रिलीज करतोय. यात जे तुम्हाला काही प्रश्नांचे उत्तर मिळालं नाही ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न सांगा.